नमस्कार, मी डॉक्टर अमित झोपे. मी अथर्व आय केअर आणि लेझर सेंटर येथे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की मोतीबिंदू सुरू झाला तर सुरुवातीला काय लक्षणे असू शकतात. पण मोतीबिंदूचा उपचार वेळेवर न झाल्यास पुढे काय होते? मोतीबिंदू वाढत गेल्यास दृष्टी खूप धूसर होऊ लागते. चष्मा बदलूनही फारसा फरक पडत नाही. वाचन करणे, टीव्ही बघणे, मोबाईल बघणे किंवा आपल्या जवळच्या लोकांचे चेहरे बघणेही कठीण होऊ लागते. अनेक पेशंट असे सांगतात की समोर काही धोक्याचा पडदा आहे असे वाटते आहे. रात्रीचे वाहन चालवणे अतिशय कठीण जाते आणि त्यामुळे अपघाताचा धोका उद्भवू शकतो. काही वेळेला मोतीबिंदू एवढा वाढतो की आपली दैनंदिन कामे जसे स्वयंपाक करणे, औषधांवरचे लेबल वाचणे, जिना चढउतार करणे ही साधी कामे देखील कठीण होऊ लागतात. लक्षात ठेवा, मोतीबिंदू पिकण्याची वाट बघू नका. जेव्हा तो तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागतो तेव्हा सर्जरीचा विचार करणे योग्य ठरते. वेळेवर केलेली मोतीबिंदूची सर्जरी ही दृष्टी सुधारण्यासाठी अत्यंत यशस्वी उपचार आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर यांचा काय संबंध आहे.